बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः। अविरल शब्दगणौघ प्रक्षालित सकल भूतल कलंका मुनिविरूपासी तीर्था सरस्वती ऋतुनो दुरितम् अज्ञानतिमिरां ध्यानं ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। परम गुरुभ्यो नमः। परंपराचार्य गुरुभ्यो नमः। सकल कलुष विध्वंसकं श्रेयसां परिवर्धकं धर्म संबंधकं भव्य जीवमण प्रतिबोधकारकमिदं शास्त्रं श्री मूलाचार प्रदीप नामधेयम् अस्य मूलग्रंथकर्तार श्री सर्वज्ञ देवास्तुत्र ग्रंथकर्तार श्री गंधर्देवा प्रतिगंधर्देवा तेषाम् उच्चानुसार मासाद्य सकल कीर्त्याचार्येण विरचितम् इदं शास्त्रं श्रोतारः सावधानतया शृण्वन्तु। मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुंदकुंदाद्यो जैनधर्मोऽस्तु मंगलं सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनं वंदे विद्यासागरं वंदे सन्मती। श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषणायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नन्तगुणार्णवम्। ज्ञानाचारफलप्राप्ता नरहत्सिद्धत्रियोगिना नत्वा वश्येष्ठदा ज्ञानाचारं विश्वाग्रदीपकं। पंच परमेष्टि भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, चारित्र प्रथम परम पूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनिराज की, चारित्र चक्रवर्ती प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वत्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 करोड़ महामुनि राजों की आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये 6व्या अधिकारात काल इंद्रिय संयम आणि मन संयमाचं स्वरूप त्या ठिकाणी समजावून सांगितलेले आहेत। आज उत्कृष्ट प्राणी संयमाचं स्वरूप या ठिकाणी सांगणार आहेत। चतुर्दश विधा जीव समासा यत्र यत्नत रश्यन्ते योगिभिर्मुक्तै स प्राणी संयमोद्भूत। चतुर्दश विधा जीव समासा, 14 प्रकारची जी जीवराशींचे समास आहेत। 14 प्रकारचे कुठले कुठले? पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक, वनस्पतीमधील नित्यनिगोत, इतर निगोत, त्याच्यामध्ये सूक्ष्मानी बाधर अशा प्रकारचे, आणि परत त्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पती, परत ते साधारणमध्ये नित्य निघून गेलं, परत 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय आणि संज्ञी आणि असंज्ञी पंचेंद्रिय, हे 19चे भेद सांगितला तुम्ही। हे 19चे भेद, त्यामुळं संज्ञी असंज्ञी पंचेंद्रिय, 3 चतुरिंद्रिय, 3 इंद्रिय, 2 इंद्रिय,
हे झाले 5. आता 11 भेद करायचे आहेत आपल्याला. 11 भेदामध्ये परत पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक आणि साधारण वनस्पती याचे सूक्ष्म आणि बाधर आणि प्रत्येक वनस्पती असं ते 11 आणि हे असं 14 प्रकारचे जीव समास. 14च ना, नाही कमी व्हायला पाहिजे. हां घेतले ते. हां असंज्ञी, संज्ञी, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय हे झाले 5. राहिले किती आता? 9 राहायला पाहिजेत. 9 मध्ये आपण कसं घेतले ते 14 प्रकार आहेत ते मागं झाले की आपलं. पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक हे 4. परत साधारण वनस्पती नित्य नाही दोन्ही त्याच्यात तेवढंच, दोन्हीचेच तेवढे नित्य निगो हे सूक्ष्म आणि बाधर 6. प्रत्येक वनस्पती 7 आणि परत 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय, असंज्ञी पंचेंद्रिय आणि संज्ञी पंचेंद्रिय. हां याच्यात अजूनही कुठलं तर राहायला लागलं. पृथ्वीकायी, जलकायी, अग्निकायी, वायुकाय इथंपर्यंत तर 4 आहेत. हां साधारण वनस्पती 5 दुनी 10 झाल्यावर अख्खा इथंच 10 झाल्यावर वरचे कुठं घालून 14चं भेद करायचं आहे ते सांगायला लागलो मग आज. हां तर हे 14 प्रकारचे जे जीव समास आहेत त्या 19 प्रकारच्या जीव समासाचे आपल्याला विश्लेषणतापूर्वक लक्षात येत. हे 14 प्रकारचे जे जीव समास आहेत त्या जीव समासात त्याच्यात असणाऱ्या जीवांची काय करतात? यत्र यत्नते, ज्या ज्या ठिकाणी ते म्हणजे जीव असतात तिथं यत्नपूर्वक म्हणजे प्रयत्नपूर्वक रक्षणते, त्यांची रक्षा करणं, योगीभीर मुक्ते, आणि ती रक्षा करण्याचे भाव, परिणाम आणि क्रियाच योगींना मुक्ती म्हणजे मोक्षासाठी निमित्त होते. आणि त्यालाच अद्भुत म्हणजे उत्कृष्ट पद्धतीचं प्राणी संयम असं म्हणतात. योगी पुरुष मोक्ष प्राप्त करने के लिए जो जीव समासों के भेद से 14 प्रकार के जीवों की प्रयत्न पूर्वक रक्षा करते हैं उसको भी उत्कृष्ट प्राणी संयम कहते हैं. जी योगी पुरुष जे मोक्षाच्या प्राप्तीसाठी 14 प्रकारचे जे जीव समास आहेत त्या सर्व जीवांची प्रयत्नपूर्वक पुरुषार्थपूर्वक रक्षा करण्याची जे परिणाम आणि क्रिया करतात त्याच व्यवस्थेला प्राणी संयम असं म्हणतात. हे सगळे संयमाशिवाय काय होत नाही आणि संयमाचे परिणामच वास्तविक मोक्षाची वास्तविक पहिली पायरी. म्हणून अहिंसा मोक्ष मार्गाची पहिली पायरी. सगळ्यांनी ती पालन केली पाहिजे. जे मोक्षाला गेले त्यांनी पालन करून गेले, जे जाणार आहे ते पालन केल्याशिवाय जाणार नाहीत. त्यामुळं याच्या अगोदरची दीक्षा झालेली असू देत, काल परवा दीक्षा झालेली असू देत, आज जी दीक्षा घेणारा जीव असू दे, ह्या सगळ्या भवी जीवांना याचं पालन करणं फार गरजेचं आहे. पण या सर्वाचं जरी पालन आपण केलो अत्यंत उत्कृष्टपूर्वक आणि सम्यक्त्व नसेल तरी मोक्षाला जाऊ शकत नाही.
म्हणून आपण केवळ 28 मूलगुणांचं काटकपणे पालन करणं म्हणजे मुनिचर्या जे आपण म्हणतोय, असं शास्त्रामध्ये हे अर्धवचन आहे. पूर्ण वचन सम्यक्त्वाशिवाय कुठलीच क्रिया मोक्ष मार्गासाठी निमित्त नाही. सम्यक्त्वासहित छोटी क्रिया सुद्धा, छोटं व्रत सुद्धा, छोटा संकल्प सुद्धा, संकल्प म्हणजे केवळ रात्री भोजन त्याग असं नव्हे. संकल्पचा अर्थ अनुव्रतामधलं, दुसरी प्रतिमा, तिसरी प्रतिमा, सम्यक्त्व सहित ह्या दुसरी तिसरी प्रतिमा सुद्धा तुमच्या मोक्ष मार्गाला सुरुवात करणार आहे. पण सम्यक्त्व सहित रहित 28 मूलगुणांचं पालन, काटेकोरपणे केलेलं पालन आणि कठोर तपस्या सुद्धा मोक्ष मार्गाशी नका एवढा सुद्धा त्याचा संबंध नाही. म्हणजे जे आपण करणार आहे, प्राणी संयम, इंद्रिय संयम, मन संयम, हे सगळे संयमाच्या भूमिका सम्यक्त्वाशिवाय सगळ्या गोष्टी शून्य. म्हणून पहिला सम्यक्त्वाची दृढता असणं फार गरजेचं आहे. आणि सम्यक्त्वामध्ये, व्यावहारिक सम्यक्त्वामध्ये खरे देव, खरे शास्त्र, खरे गुरु, 7 तत्व, त्या तत्वांचा अर्थ जसा आहे तसं, ह्या सगळ्याच्यावर श्रद्धा असणे आणि निश्चयानं निज आत्मस्वरूप, निज आत्मस्वभाव याच्यावर समीचीन श्रद्धा असणे. मग माझ्या भगवंतांनी सांगितलेला मार्ग काय? माझ्या भगवंतांच्या दिव्य ध्वनीतून आलेल्या जिनवाणीचा अर्थ काय? ती जिनवाणी मला देणारे आणि मला त्या जिनवाणी समान वागवून आचरण करून भगवंत बनवण्याचा मार्ग प्रशस्त करून देणारे माझे गुरु, या सगळ्यांच्या बद्दलची आस्था, या सगळ्यांच्या बद्दलची श्रद्धा, निस्वार्थ श्रद्धा, समर्पित आस्था, ह्या सगळ्या गोष्टी मोक्ष मार्गासाठी ज्ञान कमी असताना सुद्धा त्या स्थानाला घेऊन जाण्यासाठी निमित्त ठरत असतात. पण आपण सगळ्यांनी ते आपण स्वतः ठरवलं पाहिजे त्या गोष्टी, की नेमकं आम्ही काय करायला पाहिजे. क्रिया म्हणजे धर्म आहे काय केवळ परिणाम म्हणजे धर्म आहे? परिणामपूर्वक क्रिया म्हणजे धर्म आहे. म्हणून प्राणी संयम, इंद्रिय संयम, मनावर संयम. मग 30-30 वर्षे एकेकाने अन्नच खाल्लं नाही. माताजी किती वर्ष? 30 वर्ष अन्न न खाणारा माणूस या जगामध्ये. नुसता कच्चे भाजी, फळं, दूध, पाणी याच्यावर 30 वर्ष अन्नाचा एक कण तोंडात गाठला नाही. मग त्याचा आम्ही इंद्रिय संयम आणि मन संयमी जीवामध्ये त्याची आम्हाला गणना करता येईल का? हे करण्याच्या मागचा उद्देश पण आमचा समीचीन वितराग भगवंतांनी सांगितलेल्या उपदेशानुसार असणं फार गरजेचं आहे. म्हणून मी काय सांगतोय, तुम्ही भक्तांवर ते दिवे लावता, बाहेर दिवे लावून का उपयोग नाही, आतला दिवा लावला पाहिजे. आणि हे करण्याच्या मागचा भाव फक्त आणि फक्त आदिनाथ भगवंतांच्या सारख्या गुणांची, म्हणजे इतर तीर्थंकरांचं मला घ्यायचं नाही असं नाही, पण ते भक्तांवरच आदिनाथ भगवंतांच्या गुणांची स्तुती आहे म्हणून सांगतोय. मला आदिनाथ भगवंतांच्या सारख्या गुणांची प्राप्ती होऊ दे, त्यांच्यासारखं वैराग्यभाव माझ्याकडे येऊ दे, म्हणून ते पूजा आणि भक्ती असेल. त्यांच्यासारखे केवल्यानाची प्राप्ती होऊ दे म्हणून ती पूजा असेल. तर एक दिवा सुद्धा तुम्हाला केवल ज्ञानाला निमित्त ठरू शकतो.
48 दिव्याची सुद्धा गरज नाही. पण खरोखर सांगायचं, आज जेवढे महाराजजी सांगतात आणि जेवढी लोक करतात, हे सुखामध्ये, चांगल्यामध्ये आणि आदिनाथ भगवंतांच्या भक्तीच्या रूपातून करणारी लोक किती आहेत. हा आजार झाला, 45वा दिवा लावायला चालू केलं. हे कोर्टाचा निकाल लागणं, ह्या नंबरचा दिवा लावायला चालू. मग ह्याच्या अगोदर का दिवा लावायचे भाव झाले नाही? म्हणजे आम्ही भगवंतांच्या पुढे येताना सुद्धा, धर्म करताना सुद्धा, विधिविधान करताना सुद्धा परत सांसारिक प्रलोभन घेऊनच करायला लागलो. त्याचं फळ मिळणार. भगवंतांच्या भक्तीचं फळ कधीही वाया जात नाही. वाचलेलं ज्ञान, दिलेलं दान, केलेली भक्ती, केलेला परोपकार हे कधी वाया जात नाही. कधी ना कधी आमच्या उपयोगाला येणार आहे. त्याचं फळ आम्हाला मिळणारच आहे. पण सगळ्यात मोठं फळ आपल्याला मिळणार होतं आणि आम्ही साधं फळ घेऊन बसलो. म्हणून हे प्राणी संयम, हे सगळे जे संयमाचं पालन, पर्याप्त आणि अपर्याप्त, एकेंद्रियचे सूक्ष्म आणि बादर एवढंच घेतलं आणि त्या सूक्ष्म बादरचं परत पर्याप्त अपर्याप्त असेल, म्हणजे ते 4 भाग झाले. आणि 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, चतुरिंद्रिय, संज्ञी पंचेंद्रिय आणि असंज्ञी पंचेंद्रिय, 5 पर्याप्त आणि अपर्याप्त, हे 10 आणि 4 14 असे भेद जीव समास. म्हणजे काय सांगत हो तुम्ही? म्हणजे हे सगळे कधी वाया जाणारच नाही, पण आपल्याला उत्कृष्ट फळ मिळणार होतं. त्या उत्कृष्ट फळाला आपण काय केलो? संकुचित रूपामध्ये आम्ही घेऊन बसलो, संकुचित रूपामध्ये. आणि हे आम्हाला कळलं नाही. बिन मांगे मोती मिले, मांगे मिले न भीक. आपल्याला ती घ्यायला पाहिजे, समजायला पाहिजे. म्हणून निस्वार्थ करा. हम न सोचे हमें क्या मिला है, हमें सोचे किया क्या है अर्पण. 2च वेळी देवापुढे जात असताना, शास्त्रापुढे जात असताना, गुरूंच्या पुढे जात असताना ह्या 2च वेळी पाहिजे की मला काय मिळालं याच्याशी माझा संबंध नाही, मला काय करायचं आहे, माझं समर्पण काय आहे ह्याच्याशी माझा संबंध आहे. सुदाम्यानं माझ्यासाठी काय आणलाय याचा संबंध श्रीकृष्णानं कधीच ठेवला नाही. श्रीकृष्णानं संबंध एवढंच ठेवला की मला माझ्या सुदाम्याची परिस्थिती चांगली करायची आहे, मला त्याचं मदत करायचं आहे. का बरं? श्रीकृष्ण सुदामापेक्षा वयानं लहान होता. श्रीकृष्ण सुदाम्यापेक्षा वयानं लहान होता. आणि सुदामा ब्राह्मण, तो विद्वान होता. त्यामुळे श्रीकृष्ण विद्वानांची आणि मोठ्यांचा आदर करत होता. हे 2 होते आणि मग तो मित्र होता. नुसता मित्र म्हणून त्यानं माया केला नाही. म्हणून एका ब्राह्मणासाठी, विद्वानासाठी, एका मोठ्या, माझ्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्यासाठी आणि विचारामध्ये माझी मैत्री असणाऱ्या जीवासाठी मला काय करायला पाहिजे? आणि श्रीकृष्णांनी सुदाम्याला काही दिलं नाही. सुदामा मनामध्ये चिंतत होता,
अरे जरा मूठभर पोहे होते, ते सुद्धा ह्या मूर्खासाठी मी घेऊन आलो. माझी बायको ऐकली नाही. इथं 3-4 दिवस ठेवून घेतला. मला मस्त तुपात आणि दुधात सगळ्यात आंघोळ करून घातला. मला मस्त अंगावर कपडे चांगली दिला. मला मस्त 4 दिवस पोटाला खायला पंचपक्वान घातला. पण माझ्या बायका मुलांच्यासाठी, माझ्या परिवारासाठी त्यानं काहीही केला नाही. श्रीकृष्णाच्या घरापासून, राजमहालापासून स्वतःच्या नगराच्या विशीत येऊपर्यंत सुदाम्यानं एवढं वाईट चिंतलंय श्रीकृष्णाबाबतीत, एवढं वाईट चिंतन केलं, स्वार्थी सगळं. पण ज्यावेळी राजमहालाच्या आपल्या नगराच्या प्रवेशद्वारापाशी येतो आणि त्याच्या स्वागतासाठी सगळी लोक बघतो आणि त्यावेळी म्हणतो हे काय, हे काहीच नाही, अजून आत लई मोठा आहे, चला म्हणतो. आत घेऊन गेलं तर घराच्या ठिकाणी मोठी बिल्डिंग तयार झालेली होती. बायकोच्या अंगावर सोनं आणि साडी भयानक होते. मुलं प्रशस्त सगळ्या आभूषणाने युक्त होतं. आणि त्यावेळी मग सुदामा म्हणतोय किती मी मूर्ख आहे, माझ्या मैत्रीवर माझा विश्वासच नव्हता, माझ्या मैत्रीवर माझा विश्वासच नव्हता. हीच अवस्था आज आमची लोकांची झाली. तोंडावर कौतुक करत नाहीत म्हणून आईबाप चांगले वाटत नाहीत. तोंडावर कौतुक करत नाहीत म्हणून घरातली वडीलधारी माणसं चांगली वाटत नाहीत. तोंडावर कोथळी लई चांगलं 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 असं महाराज म्हणत नाहीत म्हणून महाराज चांगले वाटत नाहीत. आज शिष्यांना गुरु चांगले वाटत नाहीत. आज जी सगळी अस्ताव्यस्त व्यवस्था घरापासून धर्मापर्यंत सगळी जी झालेली आहे, याचं एकमेव कारण आहे आस्थेमध्ये खोट, स्वार्थ. आणि ज्यावेळी सुदामाला एक कळलं हे सगळं श्रीकृष्णाशिवाय दुसरा कोण काही करू शकत नाही, त्यावेळेला सुदाम्याला हे सगळा आनंद झाला. पण मी माझ्या मित्राचे आभार सुद्धा मानू शकलो नाही, याचं दुःख पण तेवढंच झालं त्याला. तसं आई वडील गेल्यानंतर, गुरु गेल्यानंतर, चांगला मित्र गेल्यानंतर मग सगळ्यांना त्यांची त्यांची जाणीव कळते, त्यांची उणीव भासते. म्हणून कोणतेही काम करत असताना निस्वार्थ, करणाऱ्यांनी, तुम्ही भक्ती करणाऱ्यांनी निस्वार्थ करावी, आशीर्वाद देणाऱ्यांनी, सेवा करून मदत करणाऱ्यांनी पण निस्वार्थ करावी. मदत करणाऱ्यांच्या मनात उपकाराचे भाव असतील तर ते सुद्धा पुण्यामध्ये मंदता करणारे आहेत, आणि सेवा करणाऱ्यांचे भाव पण प्रदर्शनाचे असतील, स्वार्थाचे असतील तर त्यांच्या पण पुण्यामध्ये मंदता येते. म्हणून हे सगळं आम्ही पालन किती जरी काटेकोरपणे केलो तर हे पालन अभवी जीव सुद्धा, अभव्य मुनी महाराज सुद्धा फार कठोर पालन करतात, पण ते पहिले गुणस्थान कधी सोडत नाहीत. 9 ग्रवेकापर्यंत जाऊन येतात, परंतु मोक्ष जाऊ शकत नाही. आणि कधीच स्वर्गाला न जाणारे अनादी मिथ्यादृष्टी जीव पण भव्यत्वाचं कुठलं तर म्हणजे पूर्व पुण्य इथले निमित्त ठरतात, आणि ती जीव निगोदातनं आलेली जीव मोक्षाला जाऊन मोकळे होतात. याचं कारण एकच आहे, या सगळ्यांचं पालन आहे ते सम्यक्तपूर्वक करणं गरजेचं आहे, श्रद्धानपूर्वक करणं गरजेचं आहे. मला जगण्याचा जसा अधिकार आहे तसं सगळ्यांना जगण्याचा अधिकार आहे. माझं जसं अस्तित्व आहे तसं प्रत्येकाचं अस्तित्व आहे.
आणि प्रत्येकाचं अस्तित्व प्रत्येकानं स्वीकारलं पाहिजे. माझं अस्तित्व मीच मोठं करायचं नसतं, माझ्या अस्तित्वाला दुसऱ्यांनी स्वीकारायला पाहिजे. पण या जिनेंद्र भगवंतांच्या वचनाचा अर्थ, स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचारामध्ये आजची पिढी, आजचे शिष्यगण घेऊन चालले. प्रत्येकाचं अस्तित्व वेगळं आहे म्हणून सांगितले की नाही, प्रत्येकाचं अस्तित्व प्रत्येकानं स्वीकारलं पाहिजे की नाही. मग माझ्या कर्तृत्वाला, माझ्या अस्तित्वाला मला मोकळं सोडून मग मला का माझे गुरु स्वीकारायला तयार नाहीत, माझे आई वडील आम्हाला का स्वीकारायला तयार नाहीत. मग आम्ही कुठल्याही धर्मात जाऊ दे, आम्ही कुठल्याही समाजात जाऊ दे, आम्ही कसंही वागू दे, याला स्वैराचार म्हणतात, याला स्वातंत्र्य म्हणत नाही. आम्ही पण स्वीकारलोयच बाबांनो तुमचं सगळ्यांचं अस्तित्व. तुम्ही जे चांगलं वागा लागलाय त्या पुण्याचं पण तुमचं अस्तित्व आम्ही स्वीकार केलोय. म्हणून कधी कधी तर तुमचं कौतुक सुद्धा करतोय. आणि तुम्ही जे गुरु आज्ञा, आई वडिलांना सोडून गेला, गुरुंना सोडून गेला, परिवार सोडून गेला, धर्म सोडून गेला, संस्कृती सोडून गेला, जात स्वीकारून सोडून गेला, सगळे संस्कार सोडून गेला, ह्या सगळ्याला सोडून गेल्यानंतर तुम्ही अजून जिथं आहात तिथं जिवंत आहात. असे शिष्य अजून समाजात पिंची कमंडल घेऊन फिरा लागलेत. हे गुरूंनी तुमच्या कर्माच्या उदयात तुम्ही केलेल्या चुकांना कर्माच्या उदयात स्वीकारून तुमच्याबद्दल समताभाव धारण केलेत, म्हणूनच तुम्ही अजून सगळे. आई वडिलांनी असं वागणाऱ्या मुलामुलींचं जर कर्माचा उदय स्वीकारला नसता, मारून टाकले असते. त्या गुरूंनी अशा शिष्यांच्या कर्माच्या उदयाला स्वीकारून समताभाव धारण केलं नसतं तर तुमचे पिंची कमंडल काढून घेतले असते. जसं दीक्षा देण्याचा अधिकार त्यांना आलाय, तसं दीक्षा काढून घेण्याचा पण अधिकार त्यांना आलाय. कायद्यामध्ये वेगळं असेल, वर्तमानमध्ये जन्म देण्याचा अधिकार आई वडिलांना आहे, पण जन्म हिरावून घेण्याचा अधिकार नाही. त्याला स्वतंत्रता द्या, स्वैराचार द्या, हे वर्तमानच्या कायद्यात असेल. पण जैन धर्माच्या कायद्यामध्ये असं नाही. एखाद्याला व्रत, एखाद्याचा मोक्षमार्ग प्रशस्त करत असतील गुरु, पण तो शिष्य त्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागत नसेल किंवा मोक्षमार्गाच्या विरोधात काय करत असेल तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकार सुद्धा त्या गुरूंना आहे. त्या गुरूंनी तुम्हाला शिक्षा दिली नाही, तुम्हाला समाजात अजून फिरायला सोडलेत, याचा अर्थ तुमच्या कर्माच्या अस्तित्वाला वास्तविक रूपात त्यांनी स्वीकारून समताभाव धारण करून तुमचं चांगलं होऊ दे एवढे ते भावना भगवंतांच्या पुढे करतात. म्हणूनच अजून तुमचं सगळ्यांचं चांगलं चालू आहे. ह्या गुरूंच्या आणि त्या आई वडिलांच्या हृदयापर्यंत आजची पिढी पोचणार केव्हा? म्हणून प्राणी संयम हा जो विषय आहे, हा विषय 14 प्रकारच्या जीवांच्या बद्दल आहे. नुसता माणसांच्या बद्दल नाही, माणसांच्यात केवळ जैनांच्या पुरतं नाही, जैनांच्यात केवळ 20 पंथी पुरतं नाही, 13 पंथी पुरतं नाही, केवळ चंद्रपूर सागर की जय म्हणणाऱ्यांच्या पुरतं नाही. प्रत्येक जीवाबद्दल माझे भाव तेवढे उत्कृष्ट असले पाहिजेत. प्रत्येक जीवाच्या रक्षणाची भावना असली पाहिजे. शांतीधारा तर आम्ही म्हणताना सगळीजण म्हणतोय, सर्व जीवस्य म्हणतोय की नाही. मग त्या सर्व जीवामध्ये समोर आलेल्या ज्या साधूचा आम्ही तिरस्कार करतोय, तो साधू पण त्या सर्व जीवामध्ये आहे की नाही. देवापुढे आल्यावर आम्ही त्याचं चांगलं होऊ दे म्हणतोय, आणि तो समोर आला की त्याला तिरस्कार करून आम्ही त्याच्याबद्दल अपमानित जीवन
अभिनयाची भूमिका जगतोय. मग मला म्हणा, ही मायाच्या रेग आमची काय आहे? हे प्रदर्शन आहे काय दर्शन आहे? फार विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. आम्ही शब्दातच इतके अडकलोय ना, वास्तविक आचार्यांनी सांगितलेल्या आणि भगवंतांच्या मुखातून आलेल्या जिनवाणीच्या भावार्थापर्यंत, नयार्थापर्यंत आमचे तुमचे पोचायचे भावच झाले नाहीत. आणि म्हणून हे सगळं करणं आणि समजावून घेऊन करणं याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. संयम पालन करने की प्रेरणा इत्येते संयमा सर्वे प्राणींद्रियाभिधाबुधै विधेया बलवीर्याभ्याम संवराय शिवाय च. बुद्धिमान पुरुषों को कर्मों का संवर करने, बुद्धिमान पुरुषों को कर्मों का संवर करने और मोक्ष प्राप्त करने के लिए अपना बल और वीर्य प्रकट कर ऊपर लिखे हुए प्राणी और इंद्रिय के भेद से अनेक प्रकार के संयमों का सदा पालन करते रहना चाहिए. म्हणजे बुद्धिमान पुरुषांना, भव्य जीवांना, सर्व साधू संतांना, मोक्षीय मार्गी जीवांना कर्मांचा संवर करण्यासाठी, ऐकायलाय माताजी सगळी लोक, म्हणजे कर्माचा संवर, इंद्रिय संयम, प्राणी संयम आणि मन संयम याच्याशिवाय होणार. आणि हे सर्व संयम तुमचे हे सगळे श्रावक करू शकतात. करू शकतात ना? श्रावक नाही करणार. हे कोण करणार? फक्त साधू. म्हणजे मोक्षाला जाणाऱ्या कर्माची संवरपूर्वक निर्जरा करण्याचं सामर्थ्य फक्त साधूंच्या मध्ये आहे. हे या वाक्याचं प्रमाण आहे. मी सारखं सारखं एवढ्यासाठी सांगतोय की मला सम्यक्त्व झालं म्हणजे मी फार मोठं काहीतरी काम केलो, अशा आविर्भावात पुढे जाण्याची भूमिकाच तुमची होत नाही. आणि अशी लोक आज विद्वत्तेच्या जोरावर, शब्द पांडित्याच्या जोरावर समाजातील लोकांना विचित्र अवस्थेत नेऊन ठेवा लागलेत. आणि त्या विचित्रतेमध्ये तुम्ही फसू नये आणि आपल्या पुरुषार्थाला कुठं थांबवू नये आणि वैराग्याला कुठं रोखू नये. म्हणूनही मुद्दामनं तुम्हाला सांगितलं की बुद्धिमान पुरुष आपल्या कर्मांचा संवर करण्यासाठी, मोक्ष प्राप्त करण्यासाठी आता आपली शक्ती कुठं लावतो? तो आपलं वीर्य म्हणजे मनोबल, आत्मबल कुठं लावतो? प्रकट करतो. आणि प्राणी आणि इंद्रियांच्या भेदारूप असणाऱ्या अनेक जीवांच्या रक्षणाच्या निमित्तानं संयमामध्ये सदा लावतो आणि संयमाचं पालन करतो. हे त्या भव्य पुरुषाचं लक्षण आहे. हे त्या भव्य पुरुषाचं लक्षण. म्हणून आपण सर्वांनी आपली जेवढी शक्ती आहे, आपला जेवढा पुरुषार्थ आहे, आपली जेवढी भावना आहेत, किमान श्रावक अवस्थेमध्ये जेवढं शक्य असेल तेवढं तरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
परिपूर्णता किंवा साधून करीन त्यावेळेला करीन, पण श्रावक अवस्थेमध्ये जेवढं शक्य असेल प्रतिमा वगैरे धारण करून एक देश रूपात तरी हे स्वीकार करणं फार गरजेचं आहे. लक्षात ठेवा, फार गरजेचं आहे. शास्त्रात त्रियंच्यांनी सुद्धा प्रतिमेचं पालन केलेले उदाहरण आहेत. आणि आम्ही पुरुष मनुष्यगती जैन कुलात जन्माला येऊन आम्हाला जर हे होत नसेल तर मी म्हणतोय राहू दे प्रतिमेचं पालन. पण ज्यांची निम्मी लाकडं आता नदीवर गेलेली आहेत, म्हणजे जे किमान 45च्या पुढे गेलेत, त्यांनी निदान कंदमुळाचं तरी त्याग आजीवन केला पाहिजे, किमान रात्री भोजन तरी त्याग केला पाहिजे. पण अजून 70 वर्षाच्या म्हाताऱ्या लोकांनाच कांदा भजी खायचे पाहतात. चातुर्मासात मध्ये सुद्धा सोडण्याचे भाव होत नाहीत. मग मला सांगा, केवळ मंदिरला आलो, केवळ पाया पडलो, केवळ गंध लावून घेतलो, मी जैन आहे म्हणून सांगितलो, तर मग मी जैन होऊ शकतो का? माझं काहीतरी तत्वाशी माझी एकनिष्ठ असली पाहिजे. आणि ती हिंसा होऊ नये म्हणूनही आहे. अहिंसेचं पालन करण्यासाठी 14 प्रकारच्या जीवांचा प्राणी संयम सांगितलेला आहे. इंद्रिय आसक्त होऊन आपण अशा अन्य जीवांची हिंसा करू नये म्हणून इंद्रिय संयम सांगितलं. इंद्रियांना ताब्यात ठेवणारं मन आहे म्हणून ते मन संयम सांगितलं. मला जगण्याचा जसा अधिकार आहे तसं प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. तो डोळ्याला दिसू दे नाही तर नाही दिसू दे. या प्रत्येकाचं जीवांचं अस्तित्व त्यांच्या रूपात स्वीकारणं आणि ते स्वीकारून त्यांचं अस्तित्व त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे सगळं संयमाची भूमिका आचार्यांनी सांगितलेली आहे. आणि ती तुम्ही लोकांनी, आपण सगळ्यांनी समजावून घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्याचा अभ्यास करणं आणि पालन करणं गरजेचं आहे. आणि तो पुरुषार्थ तुमच्या आमच्यात होऊ दे एवढीच मंगलमय भावना व्यक्त करून आजच्या दिवशी इथंच थांबूया. सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नये मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.